स्टुडंट्स, इयत्ता 12वी अर्थशास्त्राच्या या अभ्यास सत्रामध्ये मी धनवे GH आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। प्रकरण पहिले, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांची ओळख। या प्रकरणाची प्रस्तावना पाहत असताना आपण जो भाग पाहतो आहोत त्यामध्ये अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। कारण शास्त्राचे दोन प्रकार पडतात, नैसर्गिक शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे। पैकी अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करत असल्यामुळे ते एक सामाजिक शास्त्र आहे। दैनंदिन जीवन जगत असताना मानव जे काही आर्थिक वर्तन करतो त्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो आणि म्हणून अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। अभ्यास पद्धतीच्या आधारे अर्थशास्त्राच्या दोन शाखा करण्यात येतात, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन शब्दांची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। सूक्ष्म म्हणजे लहान किंवा छोटा भाग, त्याला आपण इंग्लिशमध्ये मायक्रो असे म्हणतो। तर स्थूल म्हणजे समग्र किंवा मोठा भाग। तर स्थूल आणि सूक्ष्म अर्थात मायक्रो आणि मॅक्रो। मायक्रो हा जो शब्द आहे तो मूळ ग्रीक भाषेतील मायक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे आणि मॅक्रो हा जो शब्द आहे तो सुद्धा ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे। अर्थात मायक्रो आणि मॅक्रो हे मूळ ग्रीक भाषेतील शब्द आहेत आणि त्याच्या आधारे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असे शब्दप्रयोग रूढ झालेले आहेत। हे जे वर्गीकरण आहे ते 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ जो नॉर्वेचा होता तो रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने हे वर्गीकरण केलेलं आहे। अर्थात रॅग्नर फ्रिश पूर्वी अर्थशास्त्राचं असं वर्गीकरण अस्तित्वात नव्हतं। ते वर्गीकरण आपण जाणून घेऊयात। 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश याने हे वर्गीकरण केलेलं आहे। अर्थशास्त्राचे दोन भाग केलेले आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र ज्याला आपण अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा मायक्रो इकॉनॉमिक्स असेही म्हणतो। स्थूल अर्थशास्त्र ज्याला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा इंग्रजीमध्ये मॅक्रो असे म्हणतो। मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे जे वर्गीकरण आहे ते रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी नॉर्वे या देशातील रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी ओस्लो विद्यापीठामध्ये कार्यरत असताना हे वर्गीकरण केलेलं आहे। आता आपण रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांच्याबद्दल जाणून घेऊयात। रॅग्नर फ्रिश आणि जॉन टिम्बरजेन यांना 1969 मध्ये अर्थशास्त्रामधील अतिशय मोलाचे असे नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले होते। रॅग्नर फ्रिश हे नॉर्वे या देशातील अर्थशास्त्रज्ञ असून ओस्लो विद्यापीठामध्ये कार्यरत असताना त्यांनी अर्थशास्त्राचं वर्गीकरण केलेलं आहे। रॅग्नर फ्रिश यांनी अर्थमिती ही जी अर्थशास्त्राची एक शाखा आहे त्या शाखेचा पाया रचलेला आहे, म्हणून त्यांना अर्थमितीचा जनक असे सुद्धा म्हटले जाते। अर्थमिती अर्थात अर्थशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे
आणि संख्याशास्त्रीय संबंध किंवा संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर कसा करायचा याबाबतचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. रॅग्नर फिश यांनी ज्या संकल्पना मांडल्या त्या पहिल्यांदाच मांडलेल्या असल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल त्यांना हे नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले होते. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल जी आहे ती जाणून घेऊया. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे सुरुवातीला उदयास आलेलं शास्त्र आहे. अर्थात अर्थशास्त्राची सुरुवात ही सूक्ष्म अर्थशास्त्रातून झालेली आहे. अर्थशास्त्राच्या या शाखेला सनातनी दृष्टिकोन असेही म्हटलेले आहे, कारण याचा पाया जो आहे तो परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, जे.एस. मिल, डेव्हिड रिकार्डो यांनी घातलेला आहे. सनातनी दृष्टिकोनामध्ये किंवा त्याला आपण परंपरावादी दृष्टिकोन म्हणतो त्या शास्त्रज्ञामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल या अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो किंवा त्यांचा समावेश केला जातो. त्यांचं त्यामध्ये योगदान आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या नंतर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे अनमोल असं योगदान दिलेलं आहे ते प्रोफेसर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये एक ग्रंथ प्रकाशित केला. त्याला आपण अर्थशास्त्राची मूलतत्वे, त्यांचा जो ग्रंथ आहे तो अर्थशास्त्राची मूलतत्वे अर्थात प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ प्रकाशित केला. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं जे योगदान आहे ते अतिशय मोलाचं असल्यामुळे अल्फ्रेड मार्शल यांना आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विकासकर्ता असे सुद्धा म्हणतो. मार्शल नंतरच्या काळामध्ये काही अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये योगदान दिलं किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला विकसित करण्यामध्ये काम केलं. त्यामध्ये प्रोफेसर पिगू, जे.आर. हिग्स, सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांचा समावेश होतो. म्हणजे मार्शल यांनी खऱ्या अर्थाने विकास केलेला असला तरी सुद्धा पिगू, जे.आर. हिग्स, सॅम्युएल्सन यांचं सुद्धा योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राला विकास करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या शाखेची ऐतिहासिक वाटचाल कशी झाली किंवा त्याचा विकास कसा झाला त्याच्या विकासाचे टप्पे पाहूयात. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे सुरुवातीला विकसित झालेलं असलं तरी हा दृष्टिकोन स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा अतिशय जुना आहे. 16व्या आणि 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये एक व्यापारवादी विचारवंतांचा गट उदयाला आला. या गटाने त्यावेळच्या शासन संस्थेला देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भाने काही शिफारशी केल्या. त्या शिफारशी या देशाच्या संदर्भाने असल्याने किंवा व्यापाराच्या संदर्भाने असल्याने त्याला आपण स्थूल अर्थशास्त्राचा भाग असे म्हणतो. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आणि देशाची संपत्ती वाढवण्याच्या अनुषंगाने या सर्व शिफारशी होत्या. त्याचबरोबर 18व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये निसर्गवादी विचारवंतांचा एक गट तयार झाला. त्या गटाने सुद्धा व्यापारवादीबरोबरच ज्या काही शिफारशी केल्या त्याच शिफारशी या स्थूल अर्थशास्त्रामधला अतिशय मोलाचा असा भाग आहे. म्हणजे व्यापारवादी आणि निसर्गवाद्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीच्या संदर्भाने ज्या काही शिफारशी केल्या त्या शिफारशी हा स्थूल अर्थशास्त्राचा प्रारंभिक भाग किंवा सुरुवातीचा भाग आपण मानू शकतो. स्थूल अर्थशास्त्राच्या विकासाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो.
अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, J.S. मिल, डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या सिद्धांताच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न, संपत्ती याबाबतचं जे काही योगदान दिलेलं आहे, त्यांच्या ज्या काही संकल्पना मांडलेल्या आहेत त्यासुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होऊ शकतात. पण त्यांनी स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यांची सरमिसळ केल्याचे किंवा त्या संकल्पनांची सरमिसळ केल्याचे दिसून येते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा पगडा किंवा नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारांचा पगडा हा 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत कायम होता. जे जागतिक महामंदी जी 1930ला सुरू झाली तिथपर्यंत या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा पगडा दिसून येतो. 1930च्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवरती लॉर्ड J.M. केन्स यांनी एक ग्रंथ प्रकाशित केला. त्या ग्रंथाचं नाव आहे पैसा, व्याज व रोजगारविषयक सामान्य सिद्धांत. अर्थशास्त्रातील हा अतिशय मौल्यवान असा ग्रंथ मानला जातो. 1936 मध्ये लॉर्ड केन्स यांनी तो प्रकाशित केला आणि त्यामध्ये अर्थव्यवस्थेचे समग्र लक्ष्य दृष्टिकोनातून केलेले विश्लेषण हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचं काम जे आहे ते लॉर्ड J.M. केन्स यांच्या 1936च्या या ग्रंथामुळे झालेला आहे. पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाने खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्र हा जो अर्थशास्त्राचा भाग आहे, ही जी शाखा आहे या शाखेला विकसित स्वरूप देण्याचं काम किंवा विकसित करण्याचं काम केलेलं आहे. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त इतर काही अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये केन्स व्यतिरिक्त थॉमस माल्थस, विक्सेल, वॉलरस आणि आयर्विंग फिशर यांचा समावेश होतो. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या अर्थाचा आणि व्याख्येचा भाग पाहूया. अर्थ आणि व्याख्येमध्ये अर्थ सुरुवातीला आपण पाहूयात. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेमधील जे लहानातले लहान घटक आहेत, सूक्ष्म घटक आहेत, छोटे घटक आहेत, त्यांचा अतिशय सखोलपणे सविस्तरपणे अभ्यास केला जातो. आता हे लहानातले लहान घटक म्हणजे कोणते आहेत? तर एक विशिष्ट व्यक्ती असेल किंवा एक उपभोक्ता असेल, एक व्यापारी असेल किंवा एक शेतकरी असेल, एक विक्रेता असेल किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत असेल. तर हे काय आहेत? अर्थव्यवस्थेतील लहानातले लहान घटक आहेत किंवा यांना आपण विशिष्ट घटक असे म्हणतो. या लहानातल्या लहान घटकांचा किंवा सूक्ष्म घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणारं शास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जे छोटे घटक आहेत यांचा अतिशय सविस्तरपणे खोलात जाऊन सूक्ष्म दृष्टिकोनातून अतिशय सविस्तरपणे अभ्यास अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केला जातो आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे? अंशलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्येकडे वळूयात. पहिली व्याख्या जी आपणास देण्यात आलेली आहे ती आहे मॉरिस डॉब या अर्थशास्त्रज्ञाची. मॉरिस डॉब असं म्हणतात की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. A.P. लर्नर यांनी अर्थव्यवस्थेला मानवी शरीराची उपमा देऊन तशी व्याख्या केलेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या द्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाच्या द्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील
लाखो पेशी व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने संपूर्ण शरीराच्या संचलनात अर्थव्यवस्था रूपी शरीराच्या संचलनात कशा प्रकारे योगदान देतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून व्याख्या परत एकदा ऐका. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या द्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाच्या द्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे योगदान देतात हे अभ्यासासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. अर्थात अर्थव्यवस्थेला मानवी शरीराची उपमा देऊन ज्याप्रमाणे मानवी शरीराचं कामकाज किंवा संचलन चालतं तसं अर्थव्यवस्था रूपी शरीराचं संचलन किंवा कामकाज कसं चालतं हे AP लर्नर यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्ट केलेलं आहे किंवा तसा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याच्या व्याप्तीचा भाग पाहूयात. यालाच अभ्यास विषय असे सुद्धा म्हणतात. अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय किंवा अंशलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यास विषय. पहिला जो भाग आहे तो वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. बाजारामध्ये वस्तूंच्या किमती कशा निश्चित होतात, वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात याचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. त्याचबरोबर यामध्ये दोन भाग आहेत, मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण. याचा सविस्तर आपण अभ्यास करणारच आहोत. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, त्यामध्ये 4 बाबी येतात: खंडाचे सिद्धांत, वेतनाचे सिद्धांत, व्याजाचे सिद्धांत आणि नफ्याचे सिद्धांत. आणि आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये 3 बाबी येतात. त्यामध्ये उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण कार्यक्षमता. म्हणजे आर्थिक कल्याण जे आहे ते आर्थिक कल्याण या 3 बाबींवरती अवलंबून असणार आहे. उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण कार्यक्षमता या तिन्ही घटकांचा वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अतिशय सविस्तरपणे सखोलपणे आपण आता अभ्यास करणारच आहोत. तर त्यामध्ये एक काय आहे, वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. बाजारामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा असतात त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात किंवा कशा निश्चित होतात याबाबतचे वेगवेगळे सिद्धांत या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये अभ्यासले जातात. त्याला 2 भागामध्ये विभाजित केलेलं आहे, एक मागणी विश्लेषण आणि 2 पुरवठा विश्लेषण. किंवा त्याला आपण मागणीचा सिद्धांत आणि पुरवठ्याचा सिद्धांत किंवा मागणीचे सिद्धांत आणि पुरवठ्याचे सिद्धांत असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच मागणी पुरवठ्याच्या आधारे वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चित होतात हे स्पष्टीकरण किंवा याच्याबाबतचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंवा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात. दुसरा जो भाग आहे तो उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. उत्पादन करत असताना जे 4 घटक वापरले जातात त्या 4 घटकांना ज्या किमती दिल्या जातात किंवा जे मोबदले दिल्या जातात त्या किमती कशा निश्चित होतात किंवा किमती कशा ठरतात. अर्थात भूमीला मिळणारा खंड, भांडवलाला मिळणारं व्याज, श्रमाला मिळणारं वेतन आणि संयोजकाचा मोबदला. नफा कसा ठरतो, ते कसे निश्चित होतात, हे मोबदले जे आहेत खंड, वेतन, व्याज आणि नफा कसे निश्चित होतात याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. त्याला खंडाचे सिद्धांत, वेतनाचे सिद्धांत, व्याजाचे सिद्धांत आणि नफ्याचे सिद्धांत म्हटलं जातं. हे सर्व सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट केले जातात किंवा त्या सर्व सिद्धांतांचा खंडाचे, वेतनाचे, व्याजाचे आणि नफ्याचे जे सिद्धांत आहेत
त्या सर्व सिद्धांताचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा जो घटक आहे तो आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. अर्थात अर्थव्यवस्थेतील सर्व लोकांचं कल्याण किंवा उपभोक्त्यांचं कल्याण कशावर अवलंबून असेल किंवा कशावर अवलंबून असतं याबाबतचे वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञांचे सिद्धांत किंवा त्याबाबतचं जे काही स्पष्टीकरण आहे ते सर्व स्पष्टीकरण कल्याणाच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व बाबी या अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात किंवा या अर्थशास्त्राच्या कक्षेत येतात. आता हे जे कल्याण आहे हे कल्याण कशावर अवलंबून असणार आहे किंवा कल्याण कसं साध्य होतं, कल्याण कसं मिळवल्या जातं किंवा कल्याण हे जे साध्य आहे ते कसं निश्चित होतं, तर त्यासाठी 3 क्षेत्रातील कार्यक्षमता आवश्यक आहे. 1 उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता, 2 उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि 3 आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. एक कार्यक्षमता आपण पाहूयात. उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता असेल तरच आर्थिक कल्याण होऊ शकेल, तरच आर्थिक कल्याण होणार आहे. अर्थात उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय, तर देशाकडे उपलब्ध असणारी जी काही नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्ती आहे, साधन सामग्री आहे, या नैसर्गिक आणि मानवी साधन सामग्रीच्या माध्यमातून महत्तम उत्पादन झालं पाहिजे, जास्तीत जास्त उत्पादन झालं पाहिजे. हे महत्तम उत्पादन झालं तरच आर्थिक कल्याण होणार आहे. म्हणून उत्पादनाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आवश्यक आहे. 2 आहे उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. अर्थात देशात उत्पादित वस्तू आणि सेवांचं वाटप वितरण अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकाला त्याचं महत्तम समाधान मिळू शकेल. म्हणजे देशामध्ये उपभोग घेत असताना जे घटक आहेत व्यक्ती उपभोक्ते या घटकांचं समाधान महत्तम झालं की आपण त्याला काय म्हणू शकतो, उपभोगाच्या क्षेत्रामध्ये कार्यक्षमता आहे असं म्हणू शकतो. आणि एकूण कार्यक्षमता असेल तरच आर्थिक कल्याण होणार आहे. एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय आहे, तर देशामध्ये ज्या उत्पादित वस्तू आणि सेवा आहेत त्या अशाच उत्पादित झाल्या पाहिजेत किंवा त्याच वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं पाहिजे की ज्यामधून देशातील लोकांच्या गरजा पूर्ण होतील. म्हणजे गरजा नसणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं गेलं तर एकूण आर्थिक कार्यक्षमता आहे असं म्हणता येणार नाही आणि त्यातून आर्थिक कल्याण हे साध्य होणार नाही. आता आपण जो पाहतो आहोत तो भाग आहे अंशलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची वैशिष्ट्य, त्याला आपण लक्षणे असं सुद्धा म्हणू शकतो. पहिलं जे आहे ते आहे वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही लहान घटक आहेत, विशिष्ट घटक आहेत, त्या विशिष्ट घटकांचा, लहान घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. कुठले लहान घटक आहेत, तर एक विशिष्ट उद्योग संस्था असेल, एक वैयक्तिक उपभोक्ता असेल, एखादं कुटुंब असेल, एक विक्रेता असेल किंवा एक उत्पादक असेल किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत असेल, तर या घटकांना आपण वैयक्तिक आर्थिक घटक म्हणतो. या घटकांच्या वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास, त्यांच्या विश्लेषणाचा अभ्यास, त्यांचं विवेचन या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतं किंवा यामध्ये ते केलं जातं. म्हणून याला आपण वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास असं म्हटलेलं आहे. दुसरा जो भाग आहे, दुसरा पॉइंट आहे किंमत सिद्धांत. या किंमत सिद्धांताला मूल्य सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. अर्थात अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा आहेत, या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, याचं सगळं विश्लेषण या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केलं जातं. वस्तू बाजारात जाऊन आपण वस्तू खरेदी करतो, त्या वस्तूला आपण किंमत मोजतो. ती किंमत कशी निश्चित झालेली असते, तर वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये आपण 2 बाबी अभ्यासणार आहोत. 2 बाबी आहेत त्यामध्ये. एक आहे मागणी विश्लेषण, त्याला मागणीचे सिद्धांत असं म्हणतात. तर 2 आहे पुरवठा विश्लेषण किंवा त्याला आपण पुरवठ्याचे सिद्धांत असं म्हणतो. म्हणजे बाजारामध्ये
वस्तूची किंमत ही मागणी पुरवठ्याच्या माध्यमातून ठरत असते. वस्तूला आपण असणारी मागणी आणि वस्तूचा होणारा पुरवठा. तर वस्तूला असणारी मागणी याला मागणी विश्लेषण असं म्हणायचं आणि वस्तूचा होणारा पुरवठा त्याला पुरवठा विश्लेषण असं म्हणायचं. तर मागणी विश्लेषण किंवा मागणीचे सिद्धांत आणि पुरवठा विश्लेषण किंवा पुरवठ्याचे सिद्धांत या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची किंमत किंवा त्या वस्तूचं मूल्य निश्चित होत असतं. म्हणून याला मूल्य सिद्धांत असं म्हटलेलं आहे. तर वस्तूची किंमत निश्चित करण्यामध्ये हे जे दोन घटक आहेत मागणी आणि पुरवठा यांचं विश्लेषण किंवा याबाबतचे वेगवेगळे सिद्धांत हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट केले जातात किंवा ते सर्व याच्या अभ्यासाचा विषय आहे. किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतांचा अभ्यास करतं किंवा त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विवेचन, त्याचं विश्लेषण हे अर्थशास्त्र करतं. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे आंशिक समतोल. आंशिक समतोल किंवा एका घटकाचा समतोल. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही वैयक्तिक आर्थिक घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचा समतोल कसा होतो किंवा ते संतुलनात कसे जातात याचं विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजेच एक उत्पादन संस्था असेल, एक व्यक्ती असेल, एक उपभोक्ता असेल किंवा एखाद्या विशिष्ट उद्योग संस्था असेल, तर या घटकांचा समतोल कसा होतो याचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. यामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर घटकांपासून, अर्थव्यवस्थेमध्ये जे काही मोठे घटक आहेत त्या मोठ्या घटकांपासून सूक्ष्म घटक अलग करून त्यांचं स्वतंत्र विवेचन केलं जातं. त्यांच्या समतोलाचं, संतुलनाचं विवेचन अर्थशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केलं जातं. चौथा जो पॉईंट आहे किंवा चौथा जो मुद्दा आहे तो आहे गृहीतकांवर आधारित. अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत आणि हे सिद्धांत मांडत असताना त्यासाठी वेगवेगळ्या सिद्धांतासाठी गृहीतकांचा आधार घेण्यात आलेला आहे. मग कोणती गृहीतके आहेत? तर एक सर्वसामान्यपणे सर्वत्र वापरण्यात येणारं जे काही गृहीतक आहे ते आहे इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना. या गृहीतकाचा आधार घेऊन अंशलक्षी अर्थशास्त्रातील अनेक सिद्धांतांची मांडणी करण्यात आलेली आहे. अनेक सिद्धांत त्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इतर अनेक गृहीतके आहेत ज्यामध्ये पूर्ण स्पर्धा, म्हणजे बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते किंवा पूर्ण रोजगार, अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते, अर्थव्यवस्थेमध्ये शुद्ध भांडवलशाही आहे किंवा शासन, सरकार अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करत नाही, शासनाचे धोरण हे निरहस्तक्षेपाचे आहे. अशा वेगवेगळ्या गृहीतकांचा वापर या अर्थशास्त्राच्या मध्ये केलेला आढळून येतो किंवा वेगवेगळ्या गृहीतकांचा वापर करून या अर्थशास्त्रामधील वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. थोडक्यात काय तर गृहीतकांचा वापर करून या अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या सिद्धांतांचं स्पष्टीकरण किंवा वेगवेगळ्या सिद्धांतांची, नियमांची मांडणी, प्रारूपांची मांडणी या गृहीतकांच्या आधारे करण्यात आलेली आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विभाजन पद्धतीचा वापर. अर्थव्यवस्थेमधील जे काही मोठे घटक आहेत त्या मोठ्या घटकांचा अभ्यास न करता त्याचं छोटं रूप जे आहे त्या छोट्या घटकाचा स्वतंत्रपणे अतिशय सखोल तपशीलवार अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. अर्थात लोकसंख्या आहे तर संपूर्ण लोकसंख्येचा अभ्यास न करता एका व्यक्तीचा अभ्यास हा काय झाला, विभाजन पद्धतीचा वापर झाला. तर एका व्यक्तीचा, एका उपभोक्त्याचा, एका घटकाचा, एका उत्पादन संस्थेचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलंय, विभाजन पद्धतीचा वापर असं म्हटलेलं आहे. एका व्यक्तीची मागणी, एका उपभोक्त्याची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नाही घेता एका व्यक्तीचं उत्पन्न
अशा लहान लहान घटकांचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, विभाजन पद्धतीचा वापर असं म्हटलेलं आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे सीमांत तत्वाचा वापर. या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये मार्शल यांनी मांडलेलं सीमांत तत्व वापरलेलं आहे. सीमांत याचा अर्थ शेवटचा घटक किंवा शेवटचा नग. त्या शेवटच्या नगापासून मिळणारी जी काही उपयोगिता असेल, उत्पादकता असेल किंवा त्याचा जो काही परिणाम असेल, त्या अंतिम घटकाचा जो काही परिणाम असेल त्याला आपण सीमांत तत्व म्हटलेलं आहे. या सीमांत तत्वाचा वापर करून अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारची विश्लेषणं मांडण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ, एक उपभोक्ता आहे, त्या उपभोक्त्याने 5 नग सेवन केले, पैकी 5वा नग हा काय आहे, सीमांत नग आहे. तर या सीमांत नगापासून त्याला जी काही उपयोगिता मिळाली, त्याला जे काही समाधान मिळालं, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, सीमांत उपयोगिता म्हटलेलं आहे. असं हे जे सीमांत तत्व आहे, हे सीमांत तत्व या अर्थशास्त्रामध्ये मांडण्यात आलेलं आहे किंवा त्याचं जे काही विश्लेषण आहे, विवेचन आहे, ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहे. तर डॉक्टर आल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने हे सीमांत तत्व या अर्थशास्त्रामध्ये प्रचलित केलेलं आहे किंवा सीमांत तत्वाची मांडणी जी आहे ती डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे. मुद्दा आहे तो आहे बाजार रचनांचे विश्लेषण. अर्थात स्पर्धेच्या आधारे बाजारांचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि त्या सर्व प्रकारांचं विश्लेषण, त्याची वैशिष्ट्य, त्या बाजारामध्ये किंमत कशी निश्चित होते, हे सर्व विश्लेषण या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतं. म्हणजे बाजाराचे स्पर्धेच्या आधारे जे प्रकार करण्यात आलेले आहेत, पूर्ण स्पर्धा असेल किंवा शुद्ध स्पर्धा असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल किंवा अल्पाधिकार असेल, द्वय अधिकार असेल, हे बाजारांचे वेगवेगळे प्रकार, स्पर्धेच्या आधारे करण्यात आलेले वेगवेगळे प्रकार या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात किंवा त्याचं विश्लेषण या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केलं जातं. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे मर्यादित व्याप्ती. अर्थात या अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. आता मर्यादित व्याप्ती का म्हटलेलं आहे, कारण एका अर्थव्यवस्थेतल्या एका लहान घटकाचा, आंशिक घटकाचा, सूक्ष्म घटकाचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो आणि अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा किंवा त्याच्या समतोलाचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, आंशिक समतोल असं म्हटलेलं आहे. आणि ते एका घटकाच्या समतोलाचा किंवा त्या एका घटकाच्या वर्तनाचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येत असल्यामुळे त्याची व्याप्ती ही मर्यादित राहिलेली आहे किंवा मर्यादित आहे. कारण मुळातच हे अर्थशास्त्र एका लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करतं. अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे तेजी, मंदी किंवा बेरोजगारी, लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, हे जे अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे व्यापक घटक आहेत, व्यापक घटक अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे, यांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केला जाणार नाही. मग एक व्यापारी, एक उपभोक्ता, एक शेतकरी, एक उत्पादक, एक विक्रेता यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे जे आपण 8 मुद्दे पाहिले ते परत एकदा लक्षात घ्या. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत किंवा त्याला आपण मूल्य सिद्धांत असं म्हटलं, आंशिक समतोल, गृहीतकांवर आधारित विभाजन पद्धतीचा वापर, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनांचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती.
एकूण 8 मुद्दे आहेत. मुद्दे परत एकदा लक्षात घ्या. वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणून ओळख, आंशिक समतोल, गृहीतकांवर आधारित विभाजन पद्धतीचा वापर, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनांचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती. पुढचा भाग जो आहे तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा त्याचे उपयोग. अंशलक्ष्य अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे किंमत निश्चिती किंवा किंमत निर्धारण. त्याला आपण मूल्य निर्धारण किंवा मूल्य निश्चिती असं सुद्धा म्हणू शकतो. बाजारात वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती ठरतात किंवा उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचं विश्लेषण या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केलं जातं. अर्थात वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतात. म्हणून किंमत निश्चितीच्या दृष्टीने, वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीच्या दृष्टीने हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्याचबरोबर उत्पादन घटकांच्या ज्या किमती असतात, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन यांना मिळणाऱ्या किमती, खंड, वेतन, व्याज, नफा या किमती कशा ठरतात हे सर्व विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणून याला किंमत निश्चितीच्या निर्धारणामध्ये किंवा निश्चितीमध्ये हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे असं म्हटलेलं आहे. 2 आहे मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी. मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आता मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा किंवा सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असत नाही, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था. या मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेचं संचलन आहे ते आपोआप चालतं. ते आपोआप कसं चालतं याचं विश्लेषण आपणाला या अर्थशास्त्राच्या माध्यमातून मिळू शकतं. म्हणजे मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेचं संचलन खाजगी पातळीवरती या अर्थव्यवस्थेमध्ये शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय कसं चालतं, आपोआप कसं ती अर्थव्यवस्था, मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था ज्याला आपण भांडवलशाही म्हणतो, या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं संचलन किंवा कामकाज आपोआप कसं चालतं याचं सर्व विश्लेषण आपल्याला कुठं उपलब्ध होतं किंवा कशाच्या माध्यमातून उपलब्ध होतं, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती किंवा मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेचं संचलन समजण्याच्या दृष्टीने आपणाला उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. तर किंमत निश्चिती आणि मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था या 2 दृष्टिकोनातून आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे किंवा ते उपयुक्त आहे, उपयोगाचं आहे असं आपण म्हणू शकतो. नंबर 3चा जो मुद्दा आहे तो आहे विदेश व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, वेगवेगळ्या संज्ञा आहेत, त्या सर्व संज्ञा आणि संकल्पना यांचं स्पष्टीकरण आपल्याला कुठं मिळेल, तर ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मिळतं. जे विदेश व्यापाराच्या अनुषंगाने असणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. आयातीवर लावण्यात येणारी जी काही जकात आहे किंवा आयातीवरचा जो कर आहे, शुल्क आहे, तर त्याचे वेगवेगळे जे काही परिणाम होतात ते परिणाम आपल्याला समजण्यासाठी
किंवा विविध देशांच्या चलनाचा जो विनिमय दर आहे त्या विनिमय दराची निश्चिती कशी होते किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे काही फायदे होतात त्या सर्व बाबींचं स्पष्टीकरण मला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपलब्ध होतं. म्हणून विदेश व्यापाराच्या अनुषंगाने किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगाने त्याच्या सगळ्या संज्ञा, संकल्पना किंवा जकात, त्याचे परिणाम हे सगळं समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. नंबर 4 जे आहे ते आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय करण्यात आलेलं आहे, ज्या वेगवेगळ्या संज्ञा, संकल्पना आहेत त्या सर्व संज्ञा आणि संकल्पनांसाठी वेगवेगळ्या प्रारूपांची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्व संज्ञा आणि संकल्पना सहज सोप्या करण्यासाठी प्रारूपांच्या माध्यमातून त्या सुलभ करण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या संज्ञा, संकल्पना प्रारूपांच्या रूपाने मांडून त्या संज्ञा आणि संकल्पना सहज सोप्या करण्याचं काम या अर्थशास्त्राने केलेलं आहे. म्हणून प्रारूपांची निर्मिती अर्थव्यवस्थेतील गुंतागुंतीच्या किंवा अर्थशास्त्रातील गुंतागुंतीच्या संज्ञा आणि संकल्पना समजून सांगण्याचं काम या प्रारूपांनी केलेलं आहे. म्हणून अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र हे प्रारूपांच्या निर्मितीच्या अनुषंगाने उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्यावसायिकांना किंवा व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या निर्णयासाठी. सूक्ष्म अर्थशास्त्र हे वेगवेगळ्या व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्याच्या संदर्भाने उपयुक्त आहे. व्यावसायिकांना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. अर्थात उत्पादन खर्च विषयक निर्णय किंवा आपल्या उत्पादनाचा खर्च कसा कमीत कमी होईल या संदर्भाने घेण्यात येणारे वेगवेगळे निर्णय किंवा वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन, जास्तीत जास्त उत्पादन करण्याच्या संदर्भाने किंवा आपला नफा महत्तम कसा होईल या अनुषंगाने जे वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये व्यावसायिकांना हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. नंबर 6 जे आहे ते आहे शासनाला उपयुक्त किंवा सरकारला उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्र हे सरकारला वेगवेगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये उपयुक्त आहे. अर्थात सरकारला वेगवेगळ्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी किंवा वेगवेगळ्या धोरणाच्या निश्चितीसाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. आता कोणते निर्णय आहेत तर कर विषयक धोरण आहे किंवा खर्च विषयक धोरण आहे, किंमत विषयक धोरण आहे, अशा वेगवेगळ्या किंवा आयात निर्यातीचं धोरण असेल ही सगळी धोरणं ठरवत असताना सरकारला सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त ठरतं किंवा सरकारच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, उपयोगाचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया घातलेला आहे किंवा त्याचा तो आधार आहे. अर्थात कल्याणकारी अर्थशास्त्र हे जे अर्थशास्त्राची उपशाखा आहे त्या उपशाखेची निर्मिती सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेतून झालेली आहे. म्हणजेच कल्याणकारी अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रातून निर्माण झालेलं आहे. देशाचं किंवा देशातील लोकांचं महत्तम कल्याण, महत्तम आर्थिक हित, समाजाचं महत्तम कल्याण कसं साध्य करता येईल या अनुषंगाने जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत ते या कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात आणि त्या सर्व बाबींची पूर्तता जी आहे किंवा ते सूक्ष्म अर्थशास्त्रातून हे सगळं उदयास आलेलं आहे. म्हणून त्याचा जो पाया आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्र हे आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळे जे 7 मुद्दे पाहिले त्याचा थोडक्यात आढावा घेऊयात. किंमत निश्चिती किंवा किंमत निर्धारणाच्या दृष्टीने सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्याचबरोबर मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी, विदेश व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी, आर्थिक प्रारूपांच्या निर्मितीसाठी, व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी किंवा व्यापाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी, शासनाला वेगवेगळ्या आर्थिक धोरणांच्या आखणीसाठी आणि
कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया घालण्याचं काम या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राने केलेलं आहे. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग आपल्याला वरील प्रमाणे 7 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. पुढचा जो भाग आपण पाहतो आहोत तो आहे स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्षी अर्थशास्त्र याचा अर्थ किंवा व्याख्या. सुरुवातीला आपण त्याचा ढोबळ मानाने अर्थ जाणून घेऊयात. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अतिशय सखोलपणे अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. अर्थव्यवस्थेतील जे समग्र घटक आहेत, मोठे घटक आहेत, त्यांचा अभ्यास करणारं हे शास्त्र असल्यामुळे याला स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्षी अर्थशास्त्र असे म्हटले जाते. हे कोणते घटक आहेत तर एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पादन हे अर्थव्यवस्थेशी संबंधित असणारे घटक आहेत. या सर्व घटकांचा, समग्र घटकांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण पाहूया. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. परत एकदा ऐका. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. त्यानंतर कार्ल शापिरो या अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या आपल्याला देण्यात आलेली आहे. कार्ल शापिरो असं म्हणतो, अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र अर्थात स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. कार्ल शापिरो काय म्हणतो? स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. तर या 2 व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. कार्ल शापिरो यांची व्याख्या थोडीशी छोटी आणि महत्त्वाची आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेचा संपूर्ण कार्यपद्धतीचा किंवा कार्यपद्धतीशी संबंधित असणारं अर्थशास्त्र आहे. आता आपण जाणून घेऊया स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय किंवा समलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय. या ठिकाणी आपल्याला एकूण 4 भाग पाहिजे आहेत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, त्यामध्ये परत 2 बाबी आहेत, उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत, आणि त्याच्या माध्यमातून त्याला आपण व्यापार चक्राचे सिद्धांत असं म्हटलेलं आहे. पुढे आहे सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ. 3 नंबर जे आहे त्यामध्ये आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचे सिद्धांत, आणि नंबर 4 आहे विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषयामध्ये किती बाबी आहेत तर 4 बाबी आहेत एकूण. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, त्यामध्ये 2 बाबी येतात, उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत, आणि त्या 2 बाबींच्या माध्यमातून व्यापार चक्राचे सिद्धांत, त्याला आपण तेजी मंदीचे सिद्धांत किंवा तेजी मंदीचे विश्लेषण असंही म्हणू शकतो. सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ. त्याचबरोबर 3 नंबरला जे आहे ते आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत, आणि 4 नंबरला जे आहे ते विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. या सर्व सिद्धांताचं विश्लेषण किंवा या सर्व बाबींचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्र किंवा समलक्षी अर्थशास्त्र करतं. याला आपण काय म्हटलेलं आहे? समलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती, म्हणजे ते किती व्यापक आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार ते करतं, कुठल्या कुठल्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात, त्याला आपण काय म्हणतो? व्याप्ती. व्याप्तीमध्ये किती भाग आहे त्याच्यामध्ये? मग 4 भाग. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत किंवा सर्वसाधारण किंमत सिद्धांत आणि भाववाढ,
आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. हे आपल्याला सविस्तरपणे एक एक मुद्दा पाहूयात आपण. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्ती आणि अभ्यास विषयाच्या संदर्भाने आपण एक एक मुद्दा पाहूयात. पहिला मुद्दा आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. अर्थात स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचं विश्लेषण केलं जातं किंवा त्याचं विवेचन केलं जातं. अर्थव्यवस्थेतील उत्पन्न, उत्पादन आणि रोजगाराची पातळी किंवा त्यातील चढ उतार या सर्व बाबींचं स्पष्टीकरण आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये मिळतं. म्हणजे तो त्याचा अभ्यास विषय आहे. ते सर्व याच्यामध्ये समाविष्ट होतं. अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी कशी ठरते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी दोन बाबी आपल्याला पाहाव्या लागतील. एक गुंतवणूक फलन आणि दुसरं उपभोग फलन. या दोन माध्यमातून आपल्याला उत्पन्न आणि रोजगाराची पातळीची निश्चिती कशी होते हे समजू शकेल. आणि व्यवसायातील बदलांचे सिद्धांत व उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा त्याचाच एक भाग आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सर्वसाधारण किंमत पातळी. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण एका विशिष्ट वस्तूची किंमत निश्चिती कशी होते ते पाहिलं. समलक्षी अर्थशास्त्रामध्ये मात्र सर्वसाधारण किंमत किंवा त्याला आपण सरासरी किंमत पातळी कशी निश्चित होते किंवा कशी ठरते याचं विश्लेषण केलं जातं किंवा याचं स्पष्टीकरण केलं जातं. आता सर्वसाधारण किंमत पातळी काय आहे तर एका विशिष्ट वस्तूची किंमत विचारात न घेता अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे किंमती वाढलेल्या आहेत की किंमती कमी झालेल्या आहेत याला आपण सर्वसाधारण किंमत पातळी असं म्हणतो. तर या सर्वसाधारण किंमत पातळीची निश्चिती कशी होते किंवा या किंमत पातळीमध्ये जे काही चढ उतार होतात, वाढ किंवा घट होते, त्या अनुषंगाने त्याचं जे काही विश्लेषण आहे ते सर्व विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारी तेजी आणि मंदी हे सुद्धा याच अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेतली सर्वसाधारण किंमत पातळी निश्चित करण्याचं किंवा निश्चित कशी होते याचं स्पष्टीकरण आपल्याला या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये उपलब्ध होतं किंवा ते याचा अभ्यास विषय आहे. तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूया. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. एखादा देश मागास असतो किंवा एखादा देश विकसित असतो तर त्या देशाच्या मागास असण्याची जी काही कारणे आहेत किंवा एखादा देश विकसित असेल तर त्याने विकास कसा साध्य केला या अनुषंगाने ज्या काही बाबी येतात त्या सर्व बाबी अभ्यासण्याचं काम स्थूल अर्थशास्त्र करतं. समलक्षी अर्थशास्त्रामध्ये विकसनशील देशाच्या अनुषंगाने किंवा विकसित देशाच्या अनुषंगाने असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी, असणारे वेगवेगळे सिद्धांत समाविष्ट होतात. देश विकसित असण्याची कारणे, विकसनशील असण्याची कारणे, दारिद्र्याची कारणे, त्याचे परिणाम हे सगळं यामध्ये अभ्यासलं जातं. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी आणि विकासाचा जर वेग वाढवायचा असेल म्हणजे देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याचा सुद्धा विचार या अर्थशास्त्राच्या शाखेमध्येच येतो. म्हणजे तो त्याचा अभ्यास विषय आहे. ते सगळं याच्यामध्ये समाविष्ट होतं. म्हणून आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत हा याचा अभ्यास विषय किंवा व्याप्ती आहे असं आपण म्हणू शकतो. 4 नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे विभाजनाचा समलक्षी सिद्धांत. अर्थात स्थूल अर्थशास्त्रामध्ये विभाजनाचा समलक्षी सिद्धांत समाविष्ट होतो. म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही विभाजन आहे, जे वितरण आहे ते खंड, वेतन, व्याज आणि नफा यामध्ये कसं होतं किंवा उत्पादनाचे जे 4 घटक आहेत भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन, तर या 4 घटकांमध्ये खंडाच्या रूपाने, वेतनाच्या रूपाने, व्याजाच्या रूपाने आणि नफ्याच्या रूपाने राष्ट्रीय उत्पन्न कसं विभाजित होतं, राष्ट्रीय उत्पन्न या 4 घटकामध्ये कसं विभागलेलं आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये उपलब्ध होतं. तो त्याचा अभ्यास विषय आहे. पुढचा जो भाग आपण पाहतो आहोत तो आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य
किंवा त्यालाच आपण स्थूल अर्थशास्त्राची लक्षणे, समग्र अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये असे म्हणू शकतो. पहिला जो घटक त्यामध्ये आहे तो आहे समग्र घटकांचा अभ्यास. पहिला मुद्दा आहे समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील जे मोठे घटक आहेत, समुच्चयात्मक घटक आहेत, एकूण घटक आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो, म्हणजेच समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. आता हे समग्र घटक कोणते आहेत तर एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण उत्पन्न, रोजगाराची पातळी, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, या बाबींना आपण काय म्हणतो समग्र घटक म्हणतो. किंवा अर्थव्यवस्थेतील व्यापार चक्र आहे, हे समग्र घटक आहेत. या समग्र घटकांचा अभ्यास करण्याचं काम हे स्थूल अर्थशास्त्राचं आहे. किंवा त्या बाबींशी असणारे सर्व प्रश्न, सर्व समस्या अभ्यासण्याचं काम हे स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र करतो. म्हणून समग्र घटकांचा अभ्यास हे त्याचं एक वैशिष्ट्य किंवा लक्षण आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे उत्पन्न सिद्धांत. देशाशी संबंधित असणारं राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशाचं उत्पन्न याबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पना, संज्ञा या स्थूल अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट होतात. किंवा राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या मापन पद्धती आहेत किंवा राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंवा समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे ते त्याचं एक वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय उत्पन्न, तेजी मंदी किंवा तेजी मंदीची परिस्थिती, व्यापार चक्र, ह्या त्यांची कारणं, त्याचे परिणाम, त्याच्यातील बदल, हे सगळं अभ्यासण्याचं काम जर कोण करत असेल तर ते समग्र अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र करते. म्हणून उत्पन्न सिद्धांत हे त्याचं एक वैशिष्ट्य. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सर्वसाधारण समतोल. हे एक याचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. सर्वसाधारण समतोल म्हणजे काय तर संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या समग्र घटकांच्या वर्तनाचा आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा तो अभ्यास आहे. अर्थात समग्र घटक आणि त्यांचा असणारा सर्वसाधारण समतोल जो आहे तो समतोल या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये अभ्यासला जातो. म्हणजेच एका व्यक्तीच्या समतोलाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत ते घटक कसे संतुलनात येतात किंवा त्या घटकांचं संतुलन कसं होतं, त्यांचा समतोल कसा होतो, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सर्व बाबी, संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत असणाऱ्या समग्र घटकांचा समतोल आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या बाबी याचा विचार या अर्थशास्त्राच्या समतोल ह्याच्यामध्ये कक्षेमध्ये येतो. उदाहरणार्थ सर्वसाधारण किंमत पातळी. सर्वसाधारण किंमत पातळी संतुलनात कशी येते किंवा सर्वसाधारण समतोल कसा होतो हे यामध्ये अभ्यासलं जातं. चौथा जो मुद्दा आहे तो आहे परस्परावलंबन. परस्परावलंबनाचा विचार या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो. म्हणजे सर्व घटक हे परस्परांशी कसे निगडीत आहेत, परस्परांवर ते घटक कसे अवलंबून आहेत याचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो किंवा यामध्ये ते अभ्यासलं जातं. म्हणजे कसं तर राष्ट्रीय उत्पन्न आहे तर राष्ट्रीय उत्पन्न त्याच्याशी निगडीत असणारे सर्व घटक यामध्ये अभ्यासले जातील. एक उदाहरण दाखल आपण जर घेतलं तर बचतीचा परिणाम जो आहे तो गुंतवणुकीवर होतो. जे गुंतवणूक आणि बचत यांच्यामध्ये असणारा संबंध, परस्पर संबंध किंवा बचतीचा गुंतवणुकीवर परिणाम, गुंतवणुकीचा होणारा उत्पादनावरचा परिणाम आणि उत्पादनाचा होणारा अर्थव्यवस्थेतील उत्पन्न पातळीवर किंवा रोजगार पातळीवर होणारा परिणाम. म्हणजे एक घटक आणि त्यामुळे होणारे त्याचे वेगवेगळे परिणाम, त्याच्यातून होणारं जे काही परस्परावलंबन आहे हे या अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये अभ्यासलं जातं. म्हणून हे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. हे घटक जे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत ते जोडले जाण्याची प्रक्रिया त्याला आपण परस्परावलंबन असं म्हटलेलं आहे. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे, स्थूल अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. पुढचा जो मुद्दा आहे 5 नंबर
राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धत किंवा त्यालाच आपण समुच्चय पद्धत असे सुद्धा म्हणू शकतो. तर अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये अर्थव्यवस्थेतील जे काही छोटे छोटे घटक आहेत त्या सर्व छोट्या घटकांचं एकत्रीकरण करून समुच्चय करून त्याचा अभ्यास केला जातो. जे अर्थव्यवस्थेमध्ये समजा प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचा समुच्चय केला, प्रत्येक व्यक्तीने मिळवलेल्या उत्पन्नाचा समुच्चय केला, त्याचं एकत्रीकरण केलं तर ते काय होईल? राष्ट्रीय उत्पन्न होईल. प्रत्येक व्यक्तीची गोळाबेरीज, प्रत्येक देशातील सर्व व्यक्तींची गोळाबेरीज केली तर देशाची एकूण लोकसंख्या होईल. असं म्हणजे अर्थव्यवस्थेतील जे काही छोटे छोटे घटक आहेत, लहान घटक आहेत, त्या सर्व लहान घटकांचं एकत्रीकरण करून समुच्चय करून त्याचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. तसेच उदाहरणादाखल जर बोलायचं असेल तर जंगलामध्ये जी काही झाडे आहेत त्या सर्व झाडांचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे? जंगल आहे. तसं अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी पुरवठा, वैयक्तिक मागणी वैयक्तिक पुरवठा या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे? त्याचं राशीकरण आहे किंवा समुच्चय आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक वृद्धी व विकासाची प्रारूपे. या अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळी प्रारूपे मांडण्यात आलेली आहेत आणि त्या प्रारूपांच्या माध्यमातून समग्र अर्थव्यवस्थेच्या संदर्भाने अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी याबाबतच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो आणि देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी, देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी वेगवेगळी प्रारूपं, ज्याला आपण डेव्हलपमेंट मॉडेल्स म्हणतो, त्यांची मांडणी करण्यात आलेली आहे. हे एकाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल, जसं की महालनोबिस प्रारूप. वैशिष्ट्य आहे ते आहे सर्वसाधारण किंमत पातळी. अर्थव्यवस्थेतील एखाद्या वस्तूची किंमत, एखाद्या सेवेची किंमत विचारात न घेता अर्थव्यवस्थेतील संपूर्ण अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे. सर्वच वस्तू आणि सेवा, एका वस्तूची किंमत नव्हे किंवा एका सेवेची किंमत नव्हे तर सर्वच वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे की घट झालेली आहे. याला आपण काय म्हणतो? सर्वसाधारण किंमत पातळी म्हणतो. तर ही सर्वसाधारण किंमत पातळी या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. त्याचबरोबर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे धोरणाभिमुख किंवा धोरण निश्चित करण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. कोणाला धोरण निश्चित करण्यासाठी? तर सरकारला वेगवेगळ्या धोरणांच्या आखणीमध्ये हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. सरकारला कोणती कोणती आर्थिक धोरणं ठरवण्यासाठी उपयुक्त आहे? तर अर्थव्यवस्थेतील भाववाढ असेल, त्या भाववाढीचं नियंत्रण असेल, बेरोजगारीच्या अनुषंगाने रोजगार निर्मिती असेल, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न असतील, तर याचा विचार या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येतो. आणि म्हणून हे सरकारला वेगवेगळे आर्थिक धोरणं राबवण्यासाठी धोरणांच्या आखणीमध्ये उपयुक्त असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे? धोरणाभिमुख असं म्हटलेलं आहे. लॉर्ड केन्स काय म्हणतो की स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. म्हणजेच वेगवेगळ्या धोरणांच्या आखणीमध्ये स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाची भूमिका बजावतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे? धोरणाभिमुख किंवा शासनाला धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त असणारं हे शास्त्र आहे. म्हणून ते धोरणाभिमुख आहे. सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख अशी ही याची दोन वैशिष्ट्ये आहेत. एकंदरीत स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आपण परत एकदा पाहूयात. समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोल, त्याचबरोबर परस्परावलंबन. प्रत्येकदा ऐका. समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत,
सर्वसाधारण समतोल, परस्परावलंबन. त्याचबरोबर राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धत, आर्थिक व विकासाची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख. आर्थिक वृद्धी व विकासाची प्रारूपे, राशी पद्धत, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग आपण जाणून घेऊयात. स्थूल अर्थशास्त्राचं पहिलं महत्त्व किंवा उपयोग जे आहे ते अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. अर्थात स्थूल अर्थशास्त्रातील विश्लेषण हे आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती करून देते. समग्र आर्थिक चलांचे असणारे परस्परांशी जे काही अवलंबन आहे किंवा परस्परांशी असणारा त्याचा संबंध जो आहे आणि त्यांचे वर्तन जे आहे ते जर आपणास जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. या दोन घटकांमधलं, अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्या दोन घटकांमधलं परस्पर अवलंबन यातून आपण जाणून घेऊ शकतो. नंबर 2 आहे आर्थिक चढ उतार. अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये होणारे जे काही चढ उतार आहेत ते चढ उतार आपणास समजून घ्यायचे असतील तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर करता येतो किंवा स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणि त्यातील चढ उतार किंवा उत्पादन आणि त्यातील चढ उतार, त्याचे परिणाम, तेजी मंदी आणि त्यातील चढ उतार, रोजगाराची पातळी आणि त्यातील चढ उतार, त्याची कारणे, त्याचे परिणाम, त्याच्यावरती करण्यात येणाऱ्या उपाययोजना, त्याची तीव्रता, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. तर हे दोन वैशिष्ट्ये आपण पाहिली. पहिलं जे महत्त्व आहे ते अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी उपयुक्त आहे आणि दुसरं जे आहे ते आर्थिक चढ उतार, अर्थव्यवस्थेमधले वेगवेगळ्या घटकांमधले होणारे चढ उतार हे समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्ष अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. तो आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने असणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा, संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अनुषंगाने असणारे प्रकार हे सगळे अभ्यासण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या संदर्भाने वेगवेगळे प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्येच अभ्यासायला मिळतात. सामाजिक लेखा त्याबाबतचे विश्लेषण आपल्याला या अर्थशास्त्राच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकते. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भाने स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे किंवा उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक विकास. एखादा देश मागास आहे किंवा विकसनशील आहे तर तो मागास असण्याची काय कारणं आहेत, ती कारणे कसे दूर करता येतील, त्याबाबतच्या उपाययोजना या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात किंवा स्थूल अर्थशास्त्र हे आपल्याला त्या देशाच्या आर्थिक विकासाच्या संदर्भाने ज्या वेगवेगळ्या उपाययोजना सुचवता येतील त्या उपाययोजनांसाठी उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. आता देश मागास असण्याची जी काही कारणं आहेत किंवा देशामध्ये दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कसं दूर करता येईल, देशामध्ये बेकारी आहे ती बेकारी कशी दूर करता येईल, म्हणजे देश मागास असण्याची ही कारणं आहेत, दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ. मग या सगळ्या कारणांवरती मात करण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. किंवा देशातील लोकांचा राहणीमानाचा, जीवनमानाचा दर्जा खालावलेला आहे तर तो जीवनमानाचा किंवा राहणीमानाचा दर्जा कसा उंचावता येतील, त्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करता येतील हे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून समजू शकतं किंवा स्थूल अर्थशास्त्र हे त्यासाठी उपयुक्त आहे. तर एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक विकास
या दोन बाबींसाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे असं म्हणता येईल. पुढचा जो मुद्दा आहे 5 नंबरचा, तो अर्थव्यवस्थेची कामगिरी किंवा अर्थव्यवस्थेचं जे काही प्रगती आहे ते समजण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. एखादा देश प्रगती करतो आहे किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेची कामगिरी कशी चाललेली आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती आपल्याला समजू शकते किंवा त्या क्षेत्रातील कामगिरी आपल्याला समजू शकते. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एखाद्या क्षेत्राचे योगदान मोठं असेल तर त्या क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे किंवा त्या क्षेत्राची प्रगती झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. एका कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांची जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी किंवा एखाद्या कालावधीतील राष्ट्रीय उत्पन्न दुसऱ्या कालावधीतील राष्ट्रीय उत्पन्नाशी आपण ताळमेळ जुळवून पाहू शकतो आणि ज्या कालावधीतील राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा जास्ती असेल त्या कालावधीमध्ये देशाने किंवा अर्थव्यवस्थेने चांगली प्रगती केली असं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत देशाच्या आर्थिक कामगिरीच्या संदर्भाने किंवा देशाच्या आर्थिक प्रगतीच्या अनुषंगाने आपल्याला स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे त्याचा आढावा घेण्यासाठी. आर्थिक चलांचा अभ्यास हे 6वं महत्त्व आपल्याला सांगता येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या विविध आर्थिक चलांचा अभ्यास या अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये केला जातो किंवा अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केला जातो. एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगार पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी किंवा इतर अनेक बाबी आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला आर्थिक चलांचा अभ्यास करता येतो. तर हे जे आर्थिक चलं आहेत ही अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारी आर्थिक चलं आहेत. समग्र अर्थशास्त्रामध्ये याचा अभ्यास केला जातो. म्हणजे या आर्थिक चलांच्या सगळ्या बाबी ती आर्थिक चलं एकूण उत्पादन काय आहे, एकूण उत्पन्न काय आहे, एकूण रोजगार काय आहे, सर्वसाधारण किंमत पातळी काय आहे हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्याची कामगिरी कशी चाललेली आहे किंवा त्याचं काय कार्य आहे, त्याची एकंदरीत काय स्थिती आहे, रोजगार किती वाढला, किंमत पातळी काय वाढली का कमी झाली हे जाणून घेण्याचा आपल्याला असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे किंवा महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे सामान्य रोजगार पातळी. तर स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून सर्वसामान्य रोजगार पातळी कशी निश्चित होते, त्यामधील चढ उतार कसे होतात या बाबींचं विश्लेषण आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. आता रोजगारामध्ये किंवा रोजगार पातळीमध्ये वाढ झाली म्हणजे देशामध्ये जी बेरोजगारी होती त्या बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं म्हणजे सर्वसाधारण रोजगार पातळी काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. किंवा ही रोजगार पातळी कशी निश्चित होते, कशी ठरते हे सगळं आपल्याला विश्लेषण कुठं उपलब्ध होऊ शकतं किंवा याचं विश्लेषण याचं विवेचन करण्याचं काम कोण करतं तर ते स्थूल अर्थशास्त्र करतं. अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी कमी झाली आणि रोजगार पातळी वाढली किंवा बेरोजगारी वाढली आणि रोजगार पातळी कमी झाली, हे रोजगार पातळी जी आहे ती रोजगार पातळी कशी निश्चित होते, रोजगाराची पातळी कशी ठरते याचं विवेचन आपल्याला स्थूल अर्थशास्त्र करतं. आणि म्हणून सामान्य रोजगार पातळी हे एक महत्त्व स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भाने सांगता येईल. एकंदरीत आपण हे 7 महत्त्वाच्या बाबी आपण पाहिल्या किंवा जे 7 पॉईंट्स पाहिले त्याचं आपण थोडक्यात रिव्हिजन करूया. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. अर्थव्यवस्थेतील जे काही आर्थिक चढ उतार आहेत ते आर्थिक चढ उतार जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न आणि
आणि त्याच्या सगळ्या संकल्पना, त्याच्या बाबी सगळं जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे. आर्थिक विकासासाठी उपयुक्त आहे. अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर आर्थिक चलांचा अभ्यासासाठी आणि सामान्य रोजगार पातळी जी आहे ती सामान्य रोजगार पातळी जाणून घेण्यासाठी हे उपयुक्त आहे. परत एकदा पॉईंट पहा. अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, आर्थिक चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेची कामगिरी, आर्थिक चलांचा अभ्यास आणि सामान्य रोजगार पातळी हे आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा उपयोग या अनुषंगाने सांगता येतं. या प्रकरणामधला शेवटचा जो भाग आपण पाहतो आहोत तो आहे या दोन अर्थशास्त्रांची तुलना, अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांची तुलना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तुलनेसाठी आपण जे मुद्दे घेतलेले आहेत तो आहे तुलनेचा आधार, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तर यामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अनुषंगाने पहिल्यांदा पाहूया अर्थ आणि व्याख्या. त्याचा पहिला आधार काय आहे, तुलना कशाच्या आधारे करायची, त्याचा अर्थ किंवा व्याख्या. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहान घटक किंवा वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील समग्र घटकांचा किंवा एकूण घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. साधने या अनुषंगाने आपण पाहिलं. साधनामध्ये वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा हे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची साधने आहेत. तर समग्र मागणी किंवा एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे स्थूल अर्थशास्त्राची साधने आहेत. त्यानंतर व्याप्तीच्या अनुषंगाने आपल्याला एका व्यक्तीची मागणी, एका उपभोक्त्याची मागणी, एका व्यक्तीचा पुरवठा, एका उत्पादन घटकांची किंमत, वैयक्तिक उपभोग, आर्थिक कल्याण हे याचे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचे घटक आहेत. तर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी, रोजगार पातळी हे स्थूल अर्थशास्त्राचे घटक आहेत. महत्त्व अर्थात वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीच्या बाबत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीच्या बाबत सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. तर स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक चढ उतार, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक वृद्धी आणि विकास या अनुषंगाने उपयुक्त आहे. सिद्धांतामध्ये किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत हा याचा भाग आहे आणि उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत हा स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. तर वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, एका वस्तूची किंमत हे उदाहरणं आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाच्या समग्र मागणी, समग्र पुरवठा हे त्याचे घटक आहेत. या ठिकाणी आपल्याला ही उदाहरणं म्हणून सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. थँक्यू, आभारी आहे. भेटूया पुढील प्रकरणाच्या वेळेला.